मैत्रिणो नमस्कार. अद्वैतच्या हाती लागली एकालाने लिहिलेली चिठ्ठी. ती कशी लागली, त्यात काय लिहिलं हे आपण थोडक्यामध्ये पाहू. सुकन्या चांदेकर मेन्शनमध्ये आजोबांची नर्स म्हणून आलेली आहे आणि त्या घरामध्ये पाऊल टाकताच तिला असं वाटतं की ह्या घराशी आणि माझं काहीतरी नातं आहे. आणि आजोबा तिला बोलत बोलत कलाच्या ॲक्सिडेंटची तारीख सांगतात. सुकन्या विचारांमध्ये पडते, मी ह्या कला मॅडमला ओळखते का? आणि ती असं म्हणत अद्वैतच्या रूममध्ये जाते आणि त्याच्या रूममध्ये झडती घेते. तेव्हा तिला तिचे काही फोटो सापडतात आणि तिथं अद्वैत येऊन म्हणतो, तुम्ही इथं काय करताय? त्यावर सुकन्या म्हणते, ह्याच त्या मॅडम आहेत ज्यांना मी स्वतः हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं होतं. सुकन्या तिच्या पर्समध्ये कशाची तरी शोधाशोध करत असते. तेव्हा तिच्या हाती एक चिठ्ठी लागते आणि ती चिठ्ठी वाचून पाहते. तेव्हा ती अद्वैतला देते आणि म्हणते, सर, ही चिठ्ठी बहुतेक कला मॅडमने तुमच्यासाठी लिहिलेली आहे. आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं, माझ्या अपघातामध्ये रोहिणी मॅडम आणि राहुल यांचा समावेश आहे. त्यांनी आपली सगळी प्रॉपर्टी हडपण्याचा प्रयत्न केला होता. ही चिठ्ठी वाचून अद्वैतला मोठा धक्का बसतो आणि तो म्हणतो, ह्याच्यामुळेच माझी कला माझ्यापासून दूर झालीये. मी रोहिणी आत्याला आणि राहुलला सोडणार नाही. आणि अद्वैत त्या दोघांना शिक्षा देण्याचा निर्णय घेतो. हे ऐकून सुकन्या हात पुढं करते आणि म्हणते, मी सुद्धा तुम्हाला यामध्ये मदत करणार. आणि अद्वैत तिच्या हातावर हात देतो. आणि हे सगळं आपल्याला 5 ते 8 डिसेंबर रोजी पाहायला भेटणार आहे. तेव्हा कोणीही मिस करू नका. असेच नवनवीन आणि फुल अपडेटसाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एखादा लाईक नक्कीच करा. भेटूया आपण नेक्स्ट एपिसोडला.